जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी नवोदय विद्यालय 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिक स्कूलसाठी परिपूर्ण असं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला उपलब्ध करून दिली जात आहे. बॅचचे वैशिष्ट्य थोडक्यामध्ये दररोज लाईव्ह लेक्चर देतील, सराव संच उपलब्ध करून दिले जाईल. रेकॉर्डेड लेक्चर फेसबुक आणि युट्यूब वरती उपलब्ध असेल. प्रत्येक घटकासाठी जास्तीत जास्त सराव टेस्ट आम्ही उपलब्ध करून देऊ. त्याचबरोबर सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल शिक्षक आणि विद्यार्थ्यांना पाहण्याची सुविधा आमच्या शाळेच्या वतीने आपणास देण्यात येत आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला पाठवले जातील, त्याच्या प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता. त्याचबरोबर 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम तुम्हाला शिकवला जाईल असे आम्ही देतो. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला आनंद होईल की तुम्ही फक्त या सर्व गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करणं गरजेचं आहे. व्हॉट्सअपचा चॅनल फॉलो करणं गरजेचं आहे. व्हॉट्सअपचे 4 चॅनल आहेत. जवाहर नवोदय मराठी विषयाचा, गणित विषयाचा आणि बुद्धिमत्ता विषयाचा. त्यापैकी गणित विषयाच्या चॅनल मध्ये तुम्हाला लिंक उपलब्ध करून जात आहेत. त्याचा तुम्ही वापर करा, लिंक लिस्ट सोडवा आणि वैयक्तिक मला तुमच्या शिक्षकाला आणि पालकाला त्याचा निकाल पाठवत चला. त्याचबरोबर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, बेल आयकॉनला दाबून ठेवा जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. व्हॉट्सअप अनइन्स्टॉल झालं, डिलीट झालं तरी काही होऊ शकतं, आपला मेसेज जाऊ शकतात, परंतु टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाही. तो चॅनल आहे, त्यामुळे टेलिग्रामला जॉईन करा हमखास. विद्यार्थी मित्रांनो, अशा क्लासेसची फी रेकॉर्डेड जर बॅच असेल तर तुम्हाला 5,000 फी आकारतात. रेकॉर्डेड प्लस लाईव्ह जर तुम्हाला तासिका घ्यायची असतील तर 25,000 तुमची फी आकारणी या महाराष्ट्रामध्ये केली जाते. परंतु आमच्या शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून जात आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी, शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने विनंती. चला तर आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयासाठी असणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा तासिकेच्या लाईव्ह तासिकेमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आमच्याकडून तुम्हाला मिळणारे 200+ पीडीएफ स्वरूपात उत्तरे, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट, 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड लेक्चर अगदी फ्री स्वरूपात. तरी तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. जवाहर नवोदय उतारा क्रमांक 82 मध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष असं स्वागत. मी सोमीनाथ सोनवणे आपलं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर आधारित उतार्यावर सराव चाचणी क्रमांक 82 मध्ये प्रश्नाचं आपण आयोजित केला आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयाचे 20 प्रश्नाचे 25-100% मिळवा याची आम्ही आपणास खात्री देतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न दवडता तुमच्यासाठी उतारा क्रमांक 82 स्क्रीनवरती उतारा अगदी थोडक्यात आणि काळजीपूर्वक वाचा. या उतारावरील सर्व प्रश्नांची उत्तर बरोबर यावं ही माझी अपेक्षा. तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी. अभिनंदन प्रशांत. मोळकर, तुम्ही जे युट्यूबला टाईप केलंय तेच टेस्ट सोडवताना शेवटी जो उत्तर आहे 5वा प्रश्न चुकीच्या दुरुस्त प्रश्नाबद्दल तुमचं प्रतिक्रिया नोंदवा. त्या ठिकाणी हीच वर्ड टाईप करा जेणेकरून मी या प्रश्नाचं उत्तर दुरुस्त करेन. बाकीच्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकणार नाही. खूप छान अभ्यास मोळकर तुमचा. श्रेयक अभिनंदन, भवर अभिनंदन, किशोरे तुमचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा तुम्ही एकदम काळजीपूर्वक वाचला असेल अशी अपेक्षा करतो. आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खूप छान प्रतिसाद तुम्ही आधीच्या उतार्याला दिला. याही उतार्याला असाच प्रतिसाद द्याल ही अपेक्षा तुमच्याकडून.
जे विद्यार्थी अद्याप लाईव्ह तासिका करत नाहीत त्यांना युट्यूबची लिंक शेअर करा, मेसेज शेअर करा, त्यांना चॅनल जॉईन करायला सांगा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेतील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वर्षभरात 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा अभ्यासक्रम शिकवायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त लाईव्ह तासिका घ्यावा लागणार आहे. आपले ध्येय प्राप्ती करण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार आहात, मीही तयार आहे. आपण ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू. चला तर मी उतारा वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. अभिनंदन प्रदीप, तुझाही उतारा वाचून झाला. कृष्णा कुठे गेलाय? कृष्णाचा उतारा वाचून नाही झाला का अजून? कृष्णा अजून कृष्णा दासाला नाहीये का? चला बाकीच्यांनी कदम अभिनंदन, मोळकर अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणे उत्तरावरील सर्व प्रश्नांचं उत्तर येतील. उत्तरा क्रमांक 82, काळजीपूर्वक ऐका. घड्याळात 8चा ठोका पडले. विजयने आपल्याकडे कपडे चढवले आणि तो अजयच्या घरी आला. अजय आपल्या आईस कपडे धुण्यास मदत करत होता. काय अजय, आठवण आहे ना तुला? विजयने म्हणाला. हो रे, नाही कशी, तू थांब, निघू थोड्याच वेळात. अजय हसत म्हणला. थोड्या वेळाने? अजयची आई विजयकडे जाण्यास तयार अजयची आई विजयकडे जाण्यास तयार झाली. तिने ठेवणीतील पातळ नेसले होते. नंतर ते सारे विजयच्या घरी आले. विजयची आई त्याची वाट पाहत होती. विजयच्या घरी आल्यानंतर विजय व अजय बागेत गेले. पक्ष्यांनी किलबिल करून त्यांना स्वागत केले. फुलांनी त्यांना अभिवादन केले. चिंचेच्या झाडाखाली बाकवर ते बसले आणि विविध विषयावर गप्पा रंगून गेल्या. पहा, अजय आणि विजय या मित्रांची गोष्ट दिलेली आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर वाचलाय, काळजीपूर्वक वाचलाय, त्या सर्वांचं अभिनंदन. खूप छान प्रतिसाद तुमचा. चला विद्यार्थ्यांनो, या उत्तरावरील प्रश्न साठी पहिला प्रश्न. आपल्या आईस कपडे धुण्यास मदत करणारा कोण? पहा, आपल्या आईस कपडे धुण्यास मदत करणारा कोण? पर्याय ए अजय, पर्याय बी विजय, पर्याय सी संजय, पर्याय डी अभय. चला योग्य उत्तराची नोंद करा. ओळ क्रमांकही शोधा. ओळीला आपल्याला पेपर होता, त्याच्या खाली खून करायची उत्तराखाली. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नाच्या उत्तराला खून करायची आणि शेवटी गोल करायला जायचे, जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही. मोहोळकर ए उत्तर देत आहे. यशस्वी ए उत्तर देते. यशस्वी भवर. कदम ए उत्तर. प्रशांत सानप ए उत्तर. श्रेयोग ए उत्तर. किशोरे ए उत्तर. प्रदीप ए उत्तर. प्रदीप, कृष्णाला फोन कर, त्याचा मोबाईल बंद पडलाय, चार्जिंग संपली, काय झालं विचार करा. प्रशांत दुसऱ्या ओळीत उत्तर म्हणतोय. अभिनंदन प्रशांत. किशोरे अभिनंदन. पहिल्या ओळीत कुठं उत्तर आहे? फर्स्ट लाईन मध्ये उत्तर नाहीये. दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. प्रदीप अभिनंदन, खूप छान. चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं उत्तर अगदी योग्य आलं आहे. मला खूप आनंद झाला. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आपलं योग्य आलं. प्रश्न पहिला, आपल्या आईस कपडे धुण्यास मदत करणारा कोण? योग्य उत्तर पर्याय ए अजय. हे उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. खूप छान प्रतिसाद. चला आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न दुसरा, विजयच्या घरी कोण कोण आले? विजयच्या घरी कोण कोण आले? पर्याय ए अजय व विजय, पर्याय सी अजय व त्याची आई, पर्याय बी अजय व त्याची आई, पर्याय सी अजय विजय व त्याची आई आणि पर्याय डी अजय विजय व विजयची आई. पहा, कन्फ्यूज होऊ नका. सी आणि डी मध्ये थोडा काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून तुमचं चुकणार नाही. कृष्णा एवढं उत्तर का नाही टाकलं? मग नीट गेलं होतं काय? प्रश्न दुसरा, विजयच्या घरी कोण कोण आले? पर्याय ए अजय व विजय,
सी आणि डी मध्ये काळजीपूर्वक वाचा विद्यार्थी मित्रांनो. या दोन प्रश्नामध्ये तुम्ही काळजीपूर्वक पर्याय वाचले तरच तुमच्या लक्षात येईल की आपलं नेमकं काय उत्तर असायला पाहिजे. तुमचा गोंधळ होतोय. सी आणि डी मध्ये उत्तर काळजीपूर्वक वाचा, दोन्ही पर्याय योग्य वाचा. नंतर तुमच्या जर उत्तराचं आकलन झालं असेल तर योग्य उत्तर टाईप करू शकता आणि लवकर टाईप करा, आपल्याला पुढच्या तारखेकडे जायचंय. मोहोळकर डी उत्तर, किशोरे डी बी उत्तर तर नाहीच आहे मुळी. मोहोळकर बी उत्तर नाहीच आहे. सी किंवा डी मध्ये बी उत्तर लागलेलं आहे. किशोरे डी उत्तर. साक्षी खाडे ए उत्तर तर नाहीच आहे. सी किंवा डी या दोन पैकी एक उत्तर आहे आणि ते बी पर्याय तुम्ही काळजीपूर्वक वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. मी तुम्हाला लिंक देतोय. उत्तराचं आकलन झालं असेल याचं उत्तर नाही. आपल्याला ज्यांना ज्यांना या उत्तराचं आकलन झालंय, ज्यांना ज्यांना उत्तर समजलाय त्यांचंच उत्तर बरोबर येणार आहे. चला, यशस्वी बी उत्तर देते, प्रदीप बी उत्तर देतोय, शरद मोहोळकर बी उत्तर, किशोरे डी उत्तर, खाडे ए उत्तर, प्रशांत सी उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला उत्तर सांगतो, तुम्ही कन्फ्युज आहात. पहा, सगळ्यात पहिली ओळ वाचा बरं उत्तरातली. घड्याळ 8चा ठोका पडला, विजयने कपडे चढवले आणि तो आजयच्या घरी गेला. पहा, कपडे कुणी घातले? विजयने. आणि तो कोणाच्या घरी गेला भेटायला? विजयच्या, म्हणजे आपला मित्र जो विजय नावाचा मित्र आहे त्याच्या घरी तो भेटायला गेला आणि विजयला आणि त्याच्या आईला बोलवून आपल्या घरी घेऊन आला. म्हणजे ज्या वेळेस विजय अजयच्या घरी गेला आणि अजयच्या घरून येताना 3 जण आले, तर येताना विजयची आई येईल का अजयची आई सोबत येईल? मला तुम्ही सांगा. विजय जर अजयच्या घरी जातो आणि येताना तर 3 जण येतात, तर येताना ते येणारे 3 जण कोण असतील? कृष्णा विचार कर, येताना 3 जण कोण असतील? विजयची आई त्याच्या घरातून बाहेर निघन का अजयच्या घरातून? तर मुळीच नाही. पहा, जाताना विजय एकटाच गेला आणि येताना अजून 2 जणाला सोबत घेऊन माघारी स्वतःच्या घरी आला. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजतं की अजय स्वतः माघारी आला, विजय पण आला आणि अजयची आई पण त्याच्यासोबत आली. पहा, म्हणजे पर्याय सी अगदी योग्य उत्तर होतं. तुम्ही सीच्या ऐवजी काही जणांनी डी दिलं, काही जणांनी ए दिलं, बी दिलं. परंतु या उत्तरात मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की तुम्हाला चौथ्या आणि तिसऱ्या वेळेचा अर्थ जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तुमचं उत्तर बरोबर येणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिलं होतं त्यांचं सर्वांचं अभिनंदन. ज्यांनी चुकलंय त्यांनी उत्तर पुन्हा काळजीपूर्वक वाचा, टेस्ट सोडवा. टेस्टच्या लिंक या तुम्हाला व्हॉट्सअपच्या चॅनलवरती उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून तुम्ही या उत्तराचा अभ्यास कराल. आणि विद्यार्थी मित्रांनो, असं आकलन झाल्याशिवाय अशा प्रश्नाचं दिसता क्षणी आपण एला गोल करून मोकळं झालो, अजय आणि विजय माघारी आले, असं उत्तर होणार नाही. ए उत्तर जरी बरोबर असलं, बी उत्तर जरी बरोबर असलं, सी उत्तर जरी बरोबर असलं, डी उत्तर मध्ये मात्र चूक झालेली आहे. अजय, विजय आणि विजयची आई पहिलीच घरी बसलेली होती, ती डबल कशी घरात येईल? म्हणजे आपलं वाचण्यात थोडं गडबड झालं, आपलं चुकीच्या उत्तराला आपण गोल करून आपले मार्क घालू शकतो. तरी काळजीपूर्वक वाचत चला, आकलन झाल्याशिवाय उत्तराचं उत्तर देत नका जाऊ. चला, तुमच्यासाठी प्रश्न तिसरा स्क्रीनवरती. नमस्कार या शब्दासाठी उत्तरात आलेला शब्द कोणता शब्द आलेला आहे? नमस्कार साठी उत्तरात कोणता शब्द आलेला आहे? पर्याय ठेवणीतील, पर्याय बी किलबिल, पर्याय सी अभिवादन आणि पर्याय डी वंदन. चला मित्रांनो, नमस्कार या शब्दासाठी उत्तरात आलेला शब्द ओळही शोधा आणि पर्यायामध्ये उत्तरामध्ये ती शब्दही शोधा आणि नंतर उत्तराकडे पहा आणि त्यातला योग्य पर्याय जो असेल तो पहा आणि नंतर उत्तर टाईप करा. पहा, नमस्कार.
पहा पर्यायापैकी योग्य उत्तर टाकायला सुरुवात विद्यार्थ्यांची. प्रश्न दुसऱ्याचं सी उत्तर, श्रेयोग सी उत्तर देतोय, प्रशांत सी उत्तर देतोय, किशोर सी उत्तर, दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर म्हणतोय. पहा खूप छान. पहा या उत्तरामध्ये अजून एक उत्तर आहे ते पर्यायामध्ये नाही. शेवटी मी तुम्हाला सांगतो. यशस्वी सी उत्तर, मोळकर सी उत्तर, प्रदीप सानप सी उत्तर. खालून दुसऱ्या ओळीमध्ये आहे पहा अभिवादन केलं, त्यांचं अभिवादन केलं. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी यापेक्षा अवघड लेवलचा कठीण पातळीचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. पहा नमस्कारलाच अजून एक समानार्थी शब्द या उत्तरामध्ये आलेला आहे. नमस्कारला अजून एक समानार्थी शब्द या उत्तरामध्ये आलेला आहे. पहा तुम्हाला शोधता येतोय का? साक्षी खाडे सी उत्तर, थोरवे सी उत्तर, डाऊन सेंड लाईन किशोरे अभिनंदन तुमचं, खालून दुसरी लाईन बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, अभिवादन याच बरोबर अजून एक शब्द आलेला आहे जो नमस्कारला समानार्थी किंवा संलग्न शब्द वाटतो. आपण नमस्कार करताना जे करतो तेच त्याच्या आधीच्याच ओळीमध्ये त्याचं उत्तर लाभलेलं आहे. पर्याय सी कदम सी उत्तर. सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. प्रश्न तिसरा, नमस्कार या शब्दा उत्तरात आलेला कोणता शब्द आहे? तर योग्य उत्तर पर्याय सी अभिवादन. सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर, सी उत्तर दिलं. सर्वांचं अभिनंदन. त्याचबरोबर पहा अजून एक शब्द आलेला आहे, पक्ष्यांनी किलबिल करून त्यांचे स्वागत केले. स्वागत हा सुद्धा त्याचा समानार्थी शब्द आहे. स्वागत करणे, नमस्कार करणे, अभिवादन करणे, आमंत्रित करणे असे समानार्थी शब्द आहेत. चला तुमच्यासाठी प्रश्न चौथा, अजय व विजय कोठे बसले? शेवटच्या वेळेस उत्तर अजय व विजय कोठे बसले? खालून दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर पर्याय ए बागेमध्ये, पर्याय बी चिंचेच्या झाडाखाली, पर्याय बी बाकावर आणि पर्याय सी सर्व पर्याय बरोबर. खालून दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर. चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. अजय व विजय कोठे बसले? पर्याय बागेमध्ये, पर्याय बी चिंचेच्या झाडाखाली, पर्याय सी बाकावर, पर्याय डी सर्व पर्याय बरोबर. प्रशांत सी उत्तर देतोय, कदम डी उत्तर देतोय. सर्व पर्याय बरोबर होणं शक्यच नाही. कदम, प्रशांत मध्ये खालून दुसऱ्या वेळेमध्ये अभिनंदन. प्रशांत मोळकर चौथ्या प्रश्नाचे उत्तर बागेत नाही बसले ते. चुकतंय तुमचं. श्रेयोग डी उत्तर. सर्व पर्याय बरोबर. चुकतंय श्रेयोग. बघ प्रश्न नीट वाच. अजय व विजय कोठे बसले? बसले ते बागेत बसले का? नाही. चिंचेच्या झाडाखाली बसले का? तर नाही. बसले कुठं? मी खुर्चीवर बसलो, मी टेबलवर बसलो, मी दिवाणवर बसलो, मी फरशीवर बसलो. बसलो, बसले या शब्दाचा अर्थ आपले मांडी घालून बसणं, आपलं बुड टेकून बसणं, त्याला बसणे असा शब्द वापरतो आपण. त्यामुळे आपल्याला चुकीचं वाटतंय. बागेत नाही बसलेले ते, बागेतल्या एका ठिकाणी बसलेले. ते कोणतं ठिकाणी त्याचं उत्तर आपल्याला अपेक्षित होतं या प्रश्नामध्ये. अजय व विजय कोठे बसले? तर प्रशांत सी उत्तर, मोळकर हे उत्तर, श्रेयोग डी उत्तर दिलंय, साक्षी खाडे डी उत्तर, किशोरे सी उत्तर, यशस्वी सी उत्तर, कदम सी उत्तर, श्रेयोग सी उत्तर. बा श्रेयोगला आता त्या ओळीचा अर्थ कळाला. प्रदीप ए उत्तर. प्रदीप मी सांगत होतो तेव्हा लक्ष कुठं होतं तुझं? हा श्रेयोग मध्ये तो कोणता काय नाही श्रेयोग. म्हणून तर मी तुम्हाला क्रम सांगतोय बघा. उत्तरामध्ये ओळ शोधायची, त्याच्या खाली खून करायची, प्रश्नामध्ये प्रश्नाच्या पर्यायाला खून करायची आणि नंतर उत्तराला बोलायचं. या क्रमाने जर गेला तर तुमचं इथं जशा चुका होत्यात तशा परीक्षेमध्ये होणार आहेत. आपण परीक्षेच्या आधी 10, 15, 20 सराव टेस्ट घेणार आहोत. त्यावेळेस तुमच्या या मी चूक दुरुस्त करून देणार आहेत. आता चुकला तरी त्याला माफी, परंतु शेवटच्या परीक्षेत चुकल्यानंतर तुम्हाला माफी मिळणार नाही. प्रदीप सी उत्तर, मोळकर सी उत्तर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं सी उत्तर दिलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांचं चुकलं होतं
त्यांनी मी सांगितलेल्या सूचनांचं पालन करा, कृती करा, म्हणजे उत्तर चुकणार नाही. उत्तराचं आकलन झालं असेल तरच आपल्याला तो समजतो आणि शब्दाचंही आकलन पाहिजे. ते उत्तरात बसले या शब्दाचा अर्थाचं आकलन झालं नाही, त्यामुळे आपल्याला ए बी सी सगळे पर्याय बरोबर वाटले, परंतु यात योग्य उत्तर पर्याय सी. प्रश्न चौथा, अजय व विजय कोठे बसले? योग्य उत्तर बाकावर बसले, बागेत चिंचेच्या झाडाखाली. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, माफ करा, माझ्याकडून तुम्हाला सांगण्यात चुकीचं आलं. डी उत्तर बरोबर आहे. डी उत्तर दिलेल्यांचं अभिनंदन. सी उत्तर बरोबर आहे आणि डी उत्तर सर्व पर्याय बरोबर. डीच उत्तर बरोबर आहे. माझ्याकडून तुम्हाला चुकीची सूचना केली त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डीच होतं. माझ्याकडून तुम्हाला मिसगाईड करण्यात आलं त्याच्याबद्दल क्षमस्व. माझंच उत्तराचं आकलन झालं नाही, तब्येत खराब असल्या कारणाने मीच कन्फ्यूज आहे. सॉरी, सर्वांची माफी मागतो. चला, प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर पर्याय डी सर्वांचं. बरं, डी उत्तर विद्यार्थ्याला सर्वांचं अभिनंदन. माझं ऐकून ज्यांनी सी उत्तर दिलंय त्यांना या प्रश्नासाठी माफी. चला, तुमच्यासाठी प्रश्न पाचवा स्क्रीनवरती. प्रश्न पाचवा, ठेवणीतील शब्द या शब्दाचा अर्थ काय? ठेवणीतील या शब्दाचा अर्थ काय? योग्य, ठेवून ठेवून खराब झालेले. पर्याय बी, नवकवरे. पर्याय सी, कधीतरी वापरायचे आणि पर्याय डी, जाडजूड. ठेवणीतील हा शब्द आहे भाषा मराठीतला, त्याचं योग्य उत्तर. मोहोळकर, प्रश्न चुकलेला नाही, प्रश्न अगदी बरोबर आहे. माझ्याकडून तुम्हाला चुकीचं सांगण्यात आलं. श्रयोग, माझं दुर्लक्ष झालं चौथ्या प्रश्नाकडे, त्याच्याबद्दल क्षमा मागतो. चला, पाचव्या प्रश्नाचं उत्तर द्या. ठेवणीतील या शब्दाचा अर्थ काय? तर पर्याय ए, ठेवून ठेवून खराब झालेले. पर्याय बी, नवे कोरे. पर्याय सी, कधीतरी वापरायचे आणि पर्याय डी, जाडजूड. प्रदीप, पाचव्या प्रश्नाचं उत्तर टाका. चला सगळ्यांनी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढची ताशील घ्यायची. मोकर सी उत्तर.